आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा गाभाऱ्यात आपल्याला काय दिसतं? कुणाला तिथं गणपतीचं मंगल रूप मोहून टाकतं, कुणाला विठ्ठलाची ती विटेवर उभी असलेली साजेरी मूर्ती भावते, तर कुणाला हनुमानाचं शक्तिरूप खुणावतं. पण मग लगेच दुसरा विचार मनात येतो की देव तर चराचरात आहे, कणाकणात आहे आणि मुळात तो निराकार आहे. पण मग तो एका मूर्तीत कसा सामावलेला असेल? या दोन परस्पर विरोधी वाटणाऱ्या संकल्पनामुळं आपल्या मनात गोंधळ उडू शकतो. पण मग नक्की सत्य काय आहे हे शोधण्यासाठी आपल्याला सगुण आणि निर्गुण या दोन शब्दांमधील मर्म आणि त्यातील मूलभूत फरक समजून घेणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की सगुण म्हणजे काय. सगुण म्हणजे गुणांनी युक्त, म्हणजेच ज्याला रूप आहे, आकार आहे, नाव आहे असे गुण असलेला साकार देव, तो सगुण. जेव्हा आपण देवाला मानवी रूपात कल्पून त्याची पूजा करतो तेव्हा ती सगुण भक्ती असते. उदाहरणार्थ विठ्ठलाची मूर्ती, श्रीकृष्णाचं बासरी वाजवणारं रूप किंवा गणपतीची प्रतिष्ठापना करून केलेली आरती ही सगुण उपासना आहे, जिथं आपण डोळ्यांनी देवाला पाहू शकतो आणि त्याला फुलं किंवा नैवेद्य अर्पण करू शकतो. हे आणखीन सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा तुम्हाला भूक लागली तर तुम्ही काय कराल? साहजिकच आहे, तुम्ही जेवण कराल. पण जर मी तुम्हाला म्हणालो की फक्त अन्नाची शक्ती घ्या पण जेवण करू नका, तर चालेल का? नाही चालणार. का? कारण आपलं जेवण हे ताटात वाढलेलं, रंगात आणि चवीत हवं असतं. हे जे रूपात दिसतं ते म्हणजे सगुण, आणि त्या अन्नातून जी शक्ती मिळते, जी डोळ्यांना दिसत नाही पण आपलं शरीर चालवते, ते म्हणजे निर्गुण. अगदी तसंच सामान्यांसाठी सगुण भक्ती सोपी असते, कारण मनाला एकाग्र करण्यासाठी एखाद्या आकाराची गरज असते. समोर काहीतरी असावं असं वाटत असतं. पण मग विचार करा, जर ईश्वर भक्त डोळ्यांना न दिसणाऱ्या शक्तीच्या स्वरूपात असता तर आपण कोणाशी बोललो असतो किंवा कोणासमोर आपली गाऱ्हाणी मांडली असती? म्हणूनच त्या अथांग शक्तीला अनुभवण्यापूर्वी डोळ्यांना दिसणाऱ्या त्याच्या रूपावर प्रेम करणं जास्त सहज आणि सोपं ठरतं. आता तुम्हाला उत्सुकता वाटेल की सगुण इतकं सोपं आणि सुंदर आहे तर लोक निर्गुणाच्या मागं का लागतात? इथं मोठा फरक आहे. सगुण म्हणजे जणू काय आपल्याला अक्षर ओळख करून देणारी पाटी पेन्सिल आहे. जसं सुरुवातीला अक्षरांचा आकार गिरवल्याशिवाय आपण मोठे ग्रंथ वाचू शकत नाही, तसंच मन चंचल असेपर्यंत एका सुंदर मूर्तीवर किंवा नावावर ते स्थिर होण्यासाठी सगुणाची मदत लागते. तर हे झालं सगुण. पण मग आता निर्गुण म्हणजे काय? तर निर्गुण म्हणजे अशी अवस्था जिथं कोणताही आकार, रूप किंवा मर्यादा उरत नाही, तर उरतो तो केवळ एक अनुभव. जसं वारा डोळ्यांना दिसत नाही पण त्याच्या शीतल स्पर्शाने आपल्याला त्याच्या अस्तित्वाची खात्री पडते. तो एका जागी अडकलेला नसतो तर सगळीकडे असतो. तसंच निर्गुण म्हणजे तो ईश्वर किंवा ते चैतन्य जे दिसत नाही पण प्रत्येक गोष्टीत सामावलेलं आहे. सगुणात देवाला नाव असतं, रूप असतं, जसं राम, कृष्ण किंवा विठ्ठल, म्हणूनच तो आपल्याला समजायला सोपा आणि मर्यादित वाटतो. पण निर्गुण हे त्या पलीकडचं अमर्याद तत्व आहे. ईशावास्यमिदं सर्वम याचा अर्थच हा आहे की संपूर्ण विश्व हे ईश्वरानं व्यापलेलं आहे. हीच त्याची निर्गुण जाणीव आहे. सगुणात भक्त आणि देव असे दोन वेगळे भाव असतात, पण निर्गुणात पोचल्यावर हा भेदच उरत नाही. तिथं भक्त स्वतःच त्या सर्वव्यापी चैतन्याचा भाग होऊन जातो. पण आपल्या मनात नेहमी एक द्वंद्व असतं की आपण नक्की कोणाची पूजा करावी, मूर्तीची करावी की विचारांची? तर संत ज्ञानेश्वर महाराज या द्वंद्वाला आपल्या हरिपाठातून अतिशय सुंदर उत्तर देतात. सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, हरिविण मन व्यर्थ जाय. म्हणजेच ईश्वर हा सगुणही आहे, निर्गुणही आहे आणि त्या दोन्हींच्याही पलीकडे आहे. म्हणजेच आपण त्याला मूर्तीतही पाहू शकतो किंवा ध्यानातूनही अनुभवू शकतो. दोन्ही मार्ग योग्यच आहेत. पण इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जर मनात हरीचं म्हणजे देवाचं स्मरण नसेल तर हे सगळं ज्ञान निरर्थक ठरतं. आता हे सगळं जाणून घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की सगुण आणि निर्गुण ही काही भांडणाची गोष्ट नाही आहे, तर ते एकाच प्रवासाचे दोन थांबे आहेत. सगुण आपल्याला प्रेम करायला शिकवतं आणि निर्गुण आपल्याला मुक्ती मिळवून देतं. सुरुवातीला आपल्याला हात पकडण्यासाठी कोणाची तरी गरज असते, पण मग एकदा का आपण चालायला शिकलो की आपण आपोआप मोकळ्या आकाशात झेप घेतो. ईश्वर हा रंगातही आहे आणि तो रंगाच्या पलीकडेही आहे. शेवटी तुम्ही त्याला कोणत्या नजरेने पाहता हे जास्त महत्त्वाचं आहे. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.